तुम्हाला माहिती आहे का की पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती ज्या काळ्या पाषाणातून बनवली आहे तसा वालुकाश्म पाषाण संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नैसर्गिकरित्या आढळत नाही? विज्ञानालाही थक्क करणारी ही गोष्ट आहे. हजारो वर्षांपासून रोज होणारा पाण्याचा अभिषेक, दूध आणि दह्याचा अभिषेक आणि लाखो भक्तांचा स्पर्श होऊनही या मूर्तीची अजिबात झीज का होत नाही, हे आजच्या प्रगत विज्ञानालाही न उलगडलेले एक मोठे कोडे आहे. आज आपण केवळ पंढरीच्या पांडुरंगाचीच नाही, तर महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलेल्या महान संतांची अशी रहस्ये उलगडणार आहोत, जी जगापासून लपवली गेली आणि जी ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ अतिशय शांतपणे आणि शेवटपर्यंत नक्की ऐका. पंढरीचा विठ्ठल 28 युगे विटेवर उभा आहे हे आपण जाणतो. पण ती वीट नेमकी कशाची बनली आहे? विज्ञानानुसार कोणतीही सामान्य वीट हजारो वर्षे टिकू शकत नाही. शास्त्र आणि संत वाङ्मय सांगते की ती वीट साक्षात देवराज इंद्राचे रूप आहे. पुंडलिकाने जेव्हा वीट भिरकावली तेव्हा ती केवळ मातीची वीट नव्हती, तर ते एका महान तपस्येचे फळ होते. या मूर्तीचे आणखी एक मोठे रहस्य म्हणजे मूर्तीच्या मस्तकावर असलेले शिवलिंग. वैष्णव आणि शैव संप्रदायातील अनेक शतकांचे वाद विठ्ठलाने स्वतःच्या मस्तकावर महादेव धारण करून कायमचे संपवले आहेत. विठ्ठलाच्या डोळ्यांकडे तुम्ही कधी शांतपणे पाहिले आहे का? जगातल्या बहुतांश सर्व देवांचे डोळे खाली भक्तांकडे पाहणारे किंवा अर्धोन्मिलित असतात. पण विठ्ठलाचे डोळे थेट समोर पाहतात. जणू काही तो भक्ताच्या थेट आत्म्याशी संवाद साधत आहे. त्याच्या डाव्या हातात शंख आणि उजव्या हातात कमळाचा देठ आहे. युद्ध आणि संहार बाजूला ठेवून केवळ शांती आणि भक्तीचा मार्ग दाखवणारा हा जगातील एकमेव देव आहे. आता आपण वळूया अशा एका संताकडे, ज्यांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी एक असे रहस्य जगासमोर ठेवले जे आजही विज्ञानाला सोडवता आलेले नाही. ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी. संजीवन समाधी म्हणजे मृत्यू नव्हे. संजीवन समाधी म्हणजे शरीरातील प्राणवायू आणि प्राणशक्ती योगमार्गाने अशा एका बिंदूवर स्थिर करणे जिथे शरीर शेकडो वर्षे जिवंत राहू शकते. आळंदीच्या ज्या तळघरात माऊलींनी समाधी घेतली तिथे आज अनेक शतकांनंतरही एक अद्भुत आणि जिवंत ऊर्जा जाणवते. माऊलींच्या आयुष्यातील रहस्ये केवळ समाधीपुरती मर्यादित नाहीत. रेड्यामुखी वेद बदवणे हा केवळ चमत्कार नव्हता, तर ते एक मोठे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य होते. या जगात चैतन्य हे सर्वत्र सारखेच आहे आणि एका प्राण्याच्या मनातील चेतना जागृत करण्याची ताकद माऊलींच्या ज्ञानात होती. चांगदेव जेव्हा वाघावर बसून आणि हातात सापाचा चाबूक घेऊन आले तेव्हा माऊलींनी चक्क निर्जीव भिंत चालवली. जड आणि निर्जीव वस्तूंमध्येही प्राण ओतण्याचे हे रहस्य होते, जे आजचे क्वांटम फिजिक्स देखील पूर्णपणे समजू शकलेले नाही. यानंतर आपण जाऊया देहूच्या भूमीत संत तुकाराम महाराजांकडे. तुकोबारायांच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्यांचे सदेह वैकुंठ गमन. आजचे आधुनिक विज्ञान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भौतिक शरीर पाठवण्यावर म्हणजेच टेलिपोर्टेशनवर संशोधन करत आहे. पण 16व्या शतकात संत तुकाराम महाराजांनी हे सदेह वैकुंठ गमन प्रत्यक्षात करून दाखवले. फाल्गुन वद्य द्वितीयेला लाखो लोकांच्या देखत एक तेजस्वी विमान आकाशातून खाली आले आणि तुकाराम महाराज आपल्या भौतिक शरीरासह त्या विमानात बसून अदृश्य झाले. हे कसे शक्य आहे? मानवी शरीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर कसे जाऊ शकते? अध्यात्म सांगते की तुकोबारायांचे शरीर इतके शुद्ध आणि तपोमय झाले होते की ते पंचमहाभूतांच्या नियमांच्या पलीकडे गेले होते. त्यांचे आणखी एक मोठे रहस्य म्हणजे इंद्रायणी नदीत बुडवलेल्या त्यांच्या गाथा. जेव्हा विरोधकांनी त्यांच्या अभंगांच्या वह्या नदीत बुडवल्या तेव्हा सलग 13 दिवस त्या वह्या पाण्याखाली होत्या. पण 13 दिवसांनंतर त्या वह्या पूर्णपणे कोरड्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसल्या. पाण्याचा स्पर्श होऊनही कागदावरील शाई न पुसले जाणे हे केवळ एक सत्य सिद्ध करते की शब्दांमध्ये प्रचंड ऊर्जा असते आणि सत्याला कोणीही बुडवू शकत नाही. आता आपण अशा एका रहस्याकडे वळूया जे ऐकून तुम्हाला देवाच्या अस्तित्वाची खरी जाणीव होईल. पैठणचे संत एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की साक्षात भगवंताला त्यांच्या घरी काम करण्याची इच्छा झाली. श्रीखंड्या नावाचा एक पोरका मुलगा नाथांच्या घरी आला आणि त्याने सलग 12 वर्षे त्यांच्या घरी पाणी भरण्याचे, चंदन उटी उगळण्याचे काम केले. हा श्रीखंड्या दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात पंढरीचा पांडुरंग होता. विचार करा, जो देव संपूर्ण विश्वाचा चालक आहे तो एका मानवाच्या घरी 12 वर्षे एक नोकर म्हणून राहिला. हे रहस्य काय सांगते? हे रहस्य सांगते की देवाला नैवेद्याची भूक नसते, त्याला सोन्या चांदीची भूक नसते. देवाला फक्त निर्मळ मनाची आणि खऱ्या भक्तीची भूक असते. ज्या दिवशी नाथांना समजले की हा श्रीखंड्या साक्षात देव आहे तेव्हा देवाने तिथून गुप्त होणे पसंत केले. ही घटना अध्यात्मातील सर्वात गूढ आणि सुंदर कथा मानली जाते. महाराष्ट्राच्या भूमीवर काही संत असे होऊन गेले ज्यांचा जन्म कोठून झाला, त्यांचे आईवडील कोण होते हे कोणालाच माहिती नाही. शेगावचे श्री गजानन महाराज जेव्हा पहिल्यांदा दिसले तेव्हा ते उष्ट्या पत्रावळीवरील अन्न खात होते. पण त्यांचे चमत्कार असे होते की ज्याने विज्ञानाचे नियमच मोडीत काढले. एकदा एका रखरखत्या उन्हात महाराज रेल्वेच्या डब्यात बसले होते.
इंग्रज अधिकाऱ्याने त्यांना अपमानित करून डब्यातून खाली उतरवले. महाराज खाली उतरले आणि त्यांनी नुसती दृष्टी टाकली. तो संपूर्ण रेल्वे इंजिनचा गाडा तिथेच थांबला. कितीही प्रयत्न करून कोळसा टाकून इंजिन हलेना. शेवटी जेव्हा अधिकाऱ्याने महाराजांची माफी मागितली आणि महाराज डब्यात बसले तेव्हाच ती ट्रेन पुढे सरकली. याला तुम्ही काय म्हणाल? एका मानवी दृष्टीमध्ये हजारो हॉर्सपॉवरचे इंजिन थांबवण्याची ताकद कोठून येते? हे एक प्रचंड मोठे ऊर्जा रहस्य आहे. असेच रहस्य अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे आहे. जेव्हा एका ब्रिटिश अधिकाऱ्याने स्वामींना विचारले की तुम्ही कुठून आलात, तेव्हा स्वामींनी एक अतिशय गूढ उत्तर दिले, मी वडाच्या झाडातून प्रकट झालो. स्वामी समर्थ हे साक्षात दत्तात्रेयांचे रूप होते. ते एकाच वेळी अक्कलकोटमध्येही असत आणि त्याचवेळी दुसऱ्या एखाद्या भक्ताला शेकडो मैल दूर दर्शनही देत असत. काळ आणि अवकाश यांच्या पलीकडे जाण्याची ही शक्ती संतांकडे कुठून आली? या सर्व संतांची मांदियाळी शेवटी एकाच ठिकाणी येऊन थांबते, ती म्हणजे पंढरपूरचा महाद्वार. जगातल्या प्रत्येक मोठ्या मंदिरात सोन्या चांदीचा खजिना असतो, पण पंढरपूरच्या विठ्ठलाचा सर्वात मोठा खजिना कोणता माहितीये? तो खजिना आहे नामदेव पायरी. संत नामदेव महाराजांनी विठ्ठलाकडे मुक्ती मागितली नाही. त्यांनी देवाकडे मागितले की देवा, मला तुझ्या मंदिराची पायरी कर, जेणेकरून तुझ्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर पडेल. आजही जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण नामदेव पायरीला स्पर्श करून पुढे जातो. संत नामदेव हे आजही त्या पायरीच्या रूपात तिथे जिवंत आहेत आणि विठ्ठलाच्या भक्तांची सेवा करत आहेत. हे पंढरपूरचे सर्वात मोठे जिवंत रहस्य आहे. आज आपण ज्या संतांच्या आणि विठ्ठलाच्या रहस्यांबद्दल ऐकले ते केवळ चमत्कार नाहीत, ते आपल्या मानवी अस्तित्वाच्या सर्वोच्च शक्यता आहेत. देव मंदिरात शोधून सापडत नाही, तर तो आपल्या आत असलेल्या श्रद्धेत सापडतो. हाच या सर्व रहस्यांचा सर्वात मोठा अर्थ आहे. ही गूढ रहस्य आणि माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी किंवा जय गजानन नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटने ही माहिती हजारो लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. आपल्या चॅनलवर आपण असेच सखोल आणि गूढ व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन आणि रहस्यमयी व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.